श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. 3 वर्षातून आलेला सुवर्ण योग ह्या दिवशी तळे सरांनी सांगितलेला खास असा सोपा उपाय आज आपण बघणार आहोत. तर तुमच्या काही समस्या असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करा. आता पुष्य नक्षत्र येणाऱ्या 7 तारखेला 3 वर्षातून येणारा सुवर्ण योग म्हणजेच रवी पुष्य अमृत योग, ह्या मुहूर्तावर काही खास असे उपाय केले तर तुमचं आयुष्य बदलून जाईल. ह्या मुहूर्तावर ही 5 प्रकारची झाडे लावली तर नोकरी लागेल, व्यवसाय चालेल व वास्तुदोष जाईल, आर्थिक परिस्थिती सुधरेल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता पुष्य नक्षत्राचा संयोग जी सकारात्मक ऊर्जा आणि भरपूर आशीर्वाद देते. अनेक वेळा असे घडते की अनेक प्रयत्न करूनही आपले काम पूर्ण होत नाही किंवा पूर्ण होत असतानाच ते बिघडते. अशा वेळी निसर्गाचा आधार आपल्याला वर्षभरात अनेक पटीने वाढवणारा असा योग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 27 नक्षत्राचे वर्णन आढळते. या 27 नक्षत्रापैकी हे 8वे नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र, जे सर्वात शुभ आणि शक्तिशाली मानले जाते. जर पुष्य नक्षत्र रविवारी पडले तर ते खूप शुभ मानले जाते, त्याला रवी पुष्य नक्षत्र म्हणतात. रवी पुष्य नक्षत्र योग 2024 यावेळी जुलै महिन्यातील 7 तारीख अतिशय शुभ असणार आहे, कारण ह्या दिवशी रवी पुष्य नक्षत्राचा योगायोग होणार आहे. जर तुम्हाला हे करायचे असेल किंवा तुमची काही विशेष इच्छा असेल तुम्हाला पूर्ण करायची असेल तर 7 जुलै रोजी रवी पुष्य नक्षत्राचा संयोग काही खास उपाय अवश्य करून पहा. तुम्ही काही नवीन कामाच्या शोधात आहात तर तुम्ही ह्या योगावर एक खास उपाय करा. आता सगळ्यात आधी आपल्याला रवी पुष्य नक्षत्र किती काळापासून राहील ते बघायचं आहे. रविवार 7 जुलै 2024 रोजी रवी पुष्य नक्षत्राचा संयोग होईल. हा दिवस आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असेल. पक्ष नक्षत्र 7 जुलै रोजी पहाटे 4:48 वाजता सुरू होईल आणि 8 जुलै रोजी सकाळी 6:03 समाप्त होईल. हा विशेष योग 7 जुलै रोजी सुवर्ण दिवस उपलब्ध आहे, अर्थात आपल्याला संपूर्ण दिवसभर शुभ कार्य करायचे आहे. आता रवी पुष्य योगात काय करावे? सगळ्यात महत्त्वाचा उपाय, पहिला उपाय, पांढरी रुई, पांढरी शेवंती, पांढरी कणेर, पांढरी भुईरिंगणी, पांढरी जास्वंद हे 5 प्रकारची झाडे तुम्ही लावा. तुम्हाला नोकरी लागेल, व्यवसाय चालेल, तुमच्या घराचा वास्तुदोष जाईल. सगळे नाही जमले तर एक तरी लावा झाड तुमच्या घरासमोर किंवा तुमच्या बाल्कनीत लावा. हा उपाय नक्की करा. 3 वर्षातून हा योग आलेला आहे. आता दुसरा उपाय, रवी पुष्य योगात गाईला गुळ खाऊ घालावा आणि मंदिरात किंवा मंदिरात दिवा लावा. यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते. ह्या योगात कोणतेही नवीन काम सुरू करणे लाभदायक आहे. रवी पुष्य नक्षत्रात हे 4 शक्तिशाली ग्रह सूर्य, चंद्र, गुरु आणि शनी सक्रिय राहतील. त्यामुळे तुम्ही जे काही दान करता येईल ते दान करावे. काही असह्य व्यक्तीला मदत करावी. ह्यामुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. रवी पुष्य नक्षत्र योगात काय खरेदी करावे? रवी पुष्य नक्षत्रात जर तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार सोने किंवा चांदी खरेदी करता येत असेल तर नक्कीच खरेदी करा, कारण गुरूचा धातू सोने आणि चंद्राचा धातू चांदीचा आहे. आणि जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करता येत नसेल तर पितळ खरेदी करा. काहीतरी विकत घेतले पाहिजे. सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पिवळ्या हळदीत चमेलीचे तेल मिसळून स्वस्तिक बनवल्यास आर्थिक लाभ होतो. रवी पुष्य योगामध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावला. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि हा सुवर्ण योग खूप दिवसातून आलेला आहे. तर नक्की तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला प्रचिती येईल. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते. इथेच व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.